सिंगल ये सिंगल से ज्यादा कुछ नहीं, खुद का भी खाता खुला और टीम यानी कि ट्रोम्बे टीम का भी खाता खुलता हुआ नजर आए। सिंगल के साथ 1 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है। ऐसा मुकाबला बीच मैदान के अंदर जारी है। मानो एक मुंबई विरुद्ध रायगढ़ ऐसा कहने में हर्ज नहीं है। मुकाबला बीच मैदान के अंदर यहां से नजर आता हुआ स्वस्तिक मात्रे। इस बार अच्छा शॉट, हेलीकॉप्टर लैंड करने की जरूर कोशिश थी, बिल्कुल कवर की रीजन में 1 रन मुकम्मल, 1 से ज्यादा खुश नहीं स्वस्तिक मात्रे की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा। अच्छी अपने गांव का नाम, अपने तालुके का नाम हमेशा रोशन करते हुए ये नजर आते स्वस्तिक मात्रे। एक यंग टैलेंट, यंग खिलाड़ी, सुपरस्टार बिल्कुल कहा जाता है स्वस्तिक मात्रे। इस एक ऑलराउंडर भूमिका हमेशा अपने टीम के लिए निभाते हैं। स्कोर कार्ड 2 रन बन चुका है। बिल्कुल रोहन कोहली और बाहुवेश की जोड़ी इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर थी। पॉइंट की रीजन में फील्डर जरूर दौड़ रहा है, बिल्कुल वहां से बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। दूसरे की कोशिश, दूसरा रन भी यहां से आसानी के साथ मुकम्मल होता हुआ नजर आया। पहला ओवर चल रहा है पावर प्ले, जिसमें हम देख सकते हैं 30 यार्ड सर्कल के बाहर यहां से 2 खिलाड़ी नजर आते हुए। मैंडेटरी पावर प्ले बिल्कुल खुला मौका होता है बल्लेबाजों के हाथों में। जब हमने देखा इससे पहले जो फ्रेश मुकाबले चल रहे थे उसके बाद 2 पावर प्ले थे, मगर इस 4 ओवर के मुकाबले के अंदर एक पहला ओवर पावर प्ले, बिल्कुल पावर प्ले के अंदर भी खामोश रखा है अपने गेंदबाजी के जोर के ऊपर गेंदबाज बिल्कुल स्वस्तिक मात्रे। इस गेंदबाज ने इस बार बिल्कुल बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश थी। अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी जरूर नजर आई। अंपायर के पास बिल्कुल अपील की थी, लेकिन इस अंपायर ने अपील नकारा और यहां से डॉट गेंद के ऊपर दोस्तों कोई नंबर नहीं। अच्छी गेंदबाजी यहां से नजर आती हुई मुंबई के ट्रोम्बे कोलीवारा टीम के बल्लेबाजों को अब तक खामोश रखने में सफल हुआ। हम देख सकते हैं बिल्कुल स्वस्तिक का मात्रे ये गेंदबाज एक ऑलराउंडर भूमिका अपने टीम के लिए हमेशा निभाते हैं। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, फील्डर से हुई गलती, शॉट थर्ड मैन की रीजन में बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। दूसरे की कोशिश मैं क्या हुआ मैदान के अंदर आखिरी मोमेंट के ऊपर। थ्रो तो अच्छा था लेकिन इतना अच्छा कलेक्ट नहीं कर पाए। बिल्कुल उत्तम जोशी वहां से मौजूद थे। बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम ट्रोम्बे सी टीम का स्कोर कार्ड कुल रन संख्या यानी कि 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। नक्कीच सेप उद्या या स्पर्धेतील सी लॉट्स 25 तारीख आणि राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी आमचे साबीरबाई दळवी असतील, यासिनजी दाखवे असतील यांच्या संकल्पनेतून हे दिमागदार 7वां पर्व आणि उद्या KS11 मोल्ला पनवेल आणि हिंदवी 11 गावदेवी साई त्यांना 7 वाजता रिपोर्टिंग करायचे। 7:30 वाजता उद्या काही करून पहिला चेंडू पडेल। उद्या मोल्ला पनवेल आणि हिंदवी 11 गावदेवी साई। उद्या सेप बघा चैतन, उद्या बाग 11 तळोजा, उस्मान पटेल उद्या आपण पाहतोय। जरूर त्याचा खेळ बारापाडा क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार। उद्या निहार आणि ऋत्विक 11 मरुआई विंदने खेळेल गावदेवी कळवा। त्यानंतर हाल आणि घोट उद्या सुद्धा चांगल्या लढतीचा आनंद आपण सर्वजण पाहणार आहोत। 24 लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेला आपण पाहतोय, लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन चाहता वर्ग सुद्धा सेप या स्पर्धेचा आनंद घेतो। बिल्कुल कल बड़े बड़े दिग्गज खिलाड़ी इस बारापाड़ा की नगरी के ऊपर खेलते हुए हमें नजर आएंगे, क्योंकि क्रिकेट के अंदर जिन्होंने अपना नाम कमाया है, विंदर टीम के आकाश पाटिल हो, मोहल्ला पनवेल टीम के नौमान पटेल हो, तलोजा टीम के उस्मान पटेल हो, उसके बाद जाकीगांव टीम के चैतन्य पाटिल हो, और उसके बाद कलवे टीम के यानी कि सुशांत मोकल गोटा। चलते मैदान की ओर दूसरा ओवर, गेंदबाज राकेश मात्रे गेंदबाजी की कमान संभालते हुए राइटम ओवर द विकेट से बारापाड़ा नगरी एंड से गेंदबाजी यहां से जारी होगी। पहले ही गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश, लेकिन गेंद बल्ले का इतना अच्छा संपर्क होने अंदरूनी हिस्सा लगा था। बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, 1 से ज्यादा खुश नहीं। क्या बात है, एक सिंगल के साथ स्कोर कार्ड 7 रन। हम देख सकते हैं जैसी डॉट गेंदे आ रही, जैसी है सिंगल डबल आ रहा है, वैसा यानी कि 11 स्टार तारा टीम का खेमा यहां से आवाज कर रहा है, तालियों की गुजाट यहां से नजर आती हुई, क्योंकि ये इनका होम ग्राउंड। राकेश मात्रे ने बिल्कुल बाइट में कहा था कि हमारा होम ग्राउंड और लकी ग्राउंड है। राकेश फिर से एक मर्तबा इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद जाती हुई फाइन लेग की रीजन में अमित पाटिल जरूर दौड़ रहा है, लेकिन जीत होंगे इस बार गेंद की और मिलेंगे 4।
बिल्कुल इस 4 के साथ स्कोर कार्ड यहां से बदलता हुआ नजर आया। पहले टॉस जीता था 11 स्टार तारा टीम ने और गेंदबाजी चुनी थी और आमंत्रित किया था इस वक्त बल्लेबाजी के लिए टोरम्बेसी। इस टीम को राकेश फिर से एक मरतबा अपनी ओर में। इस बार बिल्कुल गेंद ऑफ स्टंप को छोड़ते हुए इट्स अ वाइड बॉल कॉल, अंपायर का इशारा। अतिरिक्त रन 12 रन बन चुके। दूसरी ओवर यहां से जारी है। बिल्कुल लगभग 1.25 बज चुका। इस दूसरे दिन का आखिरी मुकाबला हमें पहली बिल्कुल टीम मिली यानी कि गोवट ने बी टीम। उसके बाद दूसरी टीम कौन सी मिलेंगे, क्या कर्नाल विभाग की यानी कि तारा के। इस बार बिल्कुल हेलीकॉप्टर लैंड करने की जरूर कोशिश थी। अलोंग दी कारपेट गेंद चाहती भी लॉन्ग ऑन की रीजन में आनंद मात्रे वहां से मौजूद थे। सिंगल यस थोड़ा फंबलिंग जरूर नजर आई कलेक्ट करते वक्त राकेश मात्रे द्वारा। इस सिंगल से ज्यादा कुछ नहीं अब तक मैं कहूंगा कि अच्छी गेंदबाजी किया इन 11 स्टार तारा टीम के दोनों गेंदबाजों ने। जिस तरीके की कंजूस भरी गेंदबाजी यहां से बिल्कुल पहले ओवर के अंदर हमें नजर आई। स्वस्तिक मात्रे बिल्कुल कर रहे थे, उसके ही कदमों पे कदम रखता हुआ गेंदबाज यानी कि राकेश मात्रे है गेंदबाजी मार्क पर। इस बार बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश ऑन साइड के ऊपर डीप मिड विकेट की रीजन में 1 रन। यह सिंगल डबल से चलता हुआ बीच मैदान के अंदर मुकाबला शांत चल रहा है। मुकाबला थोड़ी ठंडी भी छा चुकी है, लेकिन कौन करेगा इस मुकाबले को गर्म और कौन छक्के दागेगा। रोहन कोहली और भावेश तुर्बेकर है मैदान के अंदर। क्षमता है इनके अंदर बड़े बड़े हिट दागने की। क्या कुछ कर पाएंगे, मतलब ऐसा कहने में हर्ज नहीं है कि इस कर्नाल गुरुग्राम पंचायत के इस गेंदबाजों ने मुंबई जैसे बल्लेबाजों को अब तक खामोश रखा। अब तक 14 रन बन चुके हैं। दूसरी ओवर का क्रम बीच मैदान के अंदर जारी। इस बार बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश थी। फील्डर वहां से मौजूद लॉन्ग ऑफ की रीजन में कोई गलती नहीं करेंगे। आसान सा कैच पकड़ा वहां पर अभिजीत। यस राहुल मात्रे वहां से मौजूद थे। आसान से अच्छा कैच हुआ वहां से लपकते हुए नजर आ। विकेट नंबर 1 मैदान से बाहर। यस राकेश मात्रे गेंदबाजी कर रहे थे भाई भाई की जोड़ी, यानी कि ऐसा कह सकते हैं कि तू गेंद डाल और मैं पकड़ता हूं कैच। नया बल्लेबाज बीच मैदान के अंदर आता हुआ पिछले मैच का हीरो भावेश कोहली इस वक्त बल्लेबाजी कमान संभालेंगे। इस ओवर की आने वाली आखिरी गेंद शेष 5 गेंदों के ऊपर एक चौवा खाने के बावजूद 8 रन खर्च किए इस गेंदबाज राकेश मात्रे द्वारा। स्कोर कार्ड 2 ओवर की समाप्ति नहीं हुई अब तक। आखिरी गेंद आना शेष है 14 रन 1 विकेट जरूर अब यहां से नजर आता हुआ। दूसरी ओवर का क्रम जारी है। कितने रन बनेंगे इस पहले सत्र के अंदर आने वाला वक्त अपने सामने जरूर बताएगा। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश गेंद जाती हुई गोली की रफ्तार से फरा डीप स्कर की रीजन में अच्छी फील्डिंग। क्या बात है, करण मात्रे वहां से मौजूद थे। गेंद इतना आसान होता नहीं है, जैसी गेंद अपनी तरफ आती है प्रेशर बढ़ता है, उसके बावजूद भी क्या बेहतरीन फील्डिंग वहां से नजर आई। करण मात्रे वहां से मौजूद थे। सिंगल 2 ओवर की समाप्ति के बाद अब तक यहां से टीम ट्रोम्बे 11C यानी कि इनका बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर यानी कि 15 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। यस सतीश शेठ कानडे इनके माध्यम से मोटी जुई के जवाब आदरणीय सतीश शेठ कानडे इनके माध्यम से 2919 रुपए का इनाम दिया जाएगा। हैट्रिक गेंदबाज अगर करता है तो। अभिजीत पवार, क्या पवार का वार इस वक्त होता हुआ नजर आएगा। गेंदबाजी मार्के पर है अभिजीत पवार, एक यंग टैलेंट अंडर 19 का ये खिलाड़ी। अच्छी गेंदबाजी इन्होंने भी की है, अब तक काफी प्रभावित किया अपने इस 2 ओवर 15 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। कितने रन बनेंगे इस आने वाले 2 ओवर के अंदर। दमदार बल्लेबाज भवेश कोहली भी माने जाते, एक भारी भरकम बल्लेबाज यहां से जाने जाते हैं अपने टीम के लिए। स्वस्तिक मात्रा देखते हैं बिल्कुल इस टीम की यानी कि फील्डिंग रचाते हुए नजर आ रहे हैं। अब मुकाबले में मजा यहां से फील्डिंग की रचना हम देख सकते हैं। एक कवर पॉइंट की रीजन में एक शॉट यानी कि एक हम देख सकते हैं, उसके बाद लॉन्ग ऑन हो, लॉन्ग ऑफ, डिप मिड विकेट हो और एक डिप स्कर की रीजन में यहां से फील्डिंग की रचना। यस अभिजीत पवार पहली मर्तबा इस वक्त गेंदबाजी करेंगे। फर्नीचर डिस्टर्ड अपनी रफ्तार में गिरफ्तार बल्लेबाज भावेश कोहली बैक टू डगआउट। फर्नीचर डिस्चार्ज के बल्लेबाज
भावेश कोहली, एक बड़ा विकेट मैदान से बाहर होता हुआ नजर आ रहा है। बल्लेबाज दीपेश कोहली अब इन एक्शन नजर आएंगे। अच्छी गेंदबाजी, जिस तरीके की गेंदबाजी दोनों गेंदबाज यानी कि स्वस्तिक म्हात्रे और राकेश म्हात्रे ने की थी, उसके बाद अभिजीत पवार है गेंदबाजी मार्क पर सज्ज। लेकिन मुंबई के इन ट्रोम्बेसी 11 टीम के बल्लेबाजों के ऊपर काफी जिम्मेदारी होंगी इन दोनों बल्लेबाजों के ऊपर। भावेश तुर्बेकर है मैदान के अंदर और जो बिल्कुल ओपनिंग के लिए आए थे, उसके बाद दीपेश कोहली ये नया बल्लेबाज बीच मैदान के अंदर। अब आपको सिंगल डबल से कुछ नहीं जमेगा, अब यहां से आपको गियर चेंज करना होगा। जो अब सिंगल डबल बिल्कुल गियर में बल्लेबाजी कर रहे थे, अब यहां से आपको छक्कों और चौकों की बरसात करनी होगी, क्योंकि रन इस विकेट के ऊपर बनते हैं पहली सत्र के अंदर। और वो बिल्कुल सेकंड सत्र के अंदर हमने देखा, पहला मुकाबला भी जीता था हिंदवी 11 गांवदेवी, यानी कि हम देख सकते हैं देवली इस टीम ने वो रन चेस किए थे, डबल 80 रन चेस होते हुए हमें नजर आए थे। उसके बाद तीसरी ओवर का क्रम जारी है। अभिजीत पवार है गेंदबाजी मार्क पर सज्जा। मुकाबले में मजा है दोस्तों, अब तक अपनी गेंदबाजी के जोर के ऊपर इनको खामोश रखा। इस बार अच्छा शॉट लगाने की कोशिश, बिल्कुल अलॉन्ग दी कारपेट गेंद जाती हुई लोगों की रीजन में सिंगल। यह सिंगल से ज्यादा खुश नहीं, सिंगल के साथ 16 रन यहां से लग चुके। अच्छी गेंदबाजी बिल्कुल यहां से चल रही है बीच मैदान के अंदर। तीनों गेंदबाजों ने काफी प्रभावित किया इस सत्र के अंदर। अभिजीत पवार, स्वस्तिक म्हात्रे और राकेश म्हात्रे, 16 रन अब तक बन चुके हैं। लगभग तीसरी ओवर का क्रम जारी है, रन बनाने होंगे, क्योंकि एक कर्नाटक विभाग की ताकतवर टीमों में से एक, यानी कि हम देख सकते हैं 11 स्टार तारा टीम, यानी कि देख सकते हैं बिल्कुल बीच मैदान के अंदर लड़ती हुई दोनों भी एक कर्नाटक विभाग की सबसे ताकतवर और एक मुंबई की ताकतवर टीमों में से एक। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश थी, ऑन साइड के ऊपर शॉट मिड विकेट पे ऊपर दौड़ रहे राकेश म्हात्रे, वहां से कोई गलती नहीं करेंगे। विकेट नंबर 3 मैदान से बाहर। भावेश तुर्बेकर बैक बिल्कुल कहा है तारा की पब्लिक, अगर गेंदबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे। अच्छी गेंदबाजी अब तक की है इन तीनों गेंदबाजों ने। तीसरी ओवर का क्रम जारी है, उसके बावजूद भी बिल्कुल अब तक 16 रन बने। अच्छी गेंदबाजी, एक यंग टैलेंट अंडर 19 का एक खिलाड़ी जिन्होंने अब तक 2 विकेट चटकार, एक सिंगल, यानी कि 1 रन खर्च किया है। इस ओवर की आने वाली कई गेंदें शेष है। नया बल्लेबाज विनायक कोहली, एक बड़ा नाम क्रिकेट का विनायक कोहली इन एक्शन नजर आ रहे हैं। दीपेश कोहली और विनायक कोहली इनके कंधों के ऊपर जिम्मेदारी देंगे। मानो आने वाली आप कह सकते 9 गेंदें शेष है इस सत्र की। लगभग यहां से 5 छक्के आते हैं तो एक फाइटिंग स्कोर की तरफ जाएगी। क्या वो इस छक्के लगा पाएंगे कि गेंदबाज अपनी गेंदबाजी के जोर के ऊपर बल्लेबाजों को खामोश करने में कामयाब होंगे? ये आने वाला वक्त अपने सामने जरूर बताएगा। राइट आर्म ओवर द विकेट से इस बार लोअर फोल्डर्स वाली गेंद थी, गेंद जाती हुई बिल्कुल मिड विकेट और के रीजन में बिल्कुल वहां से राकेश म्हात्रे जरूर दौड़ रहे। बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, 1 से ज्यादा कुछ नहीं। सिंगल डबल चल रहा है मैदान के अंदर, सिंगल डबल 17 रन बन चुके हैं। क्रिकेट की भाषा के अंदर कहते हैं कि 17 के ऊपर खतरा किस टीम को होगा, यानी वाला वक्त जरूर बताएगा। 17 रन बने, 3 विकेट मैदान से बाहर होते हुए नजर आया। अभिजीत पवार जरूर तारीफ करना चाहूंगा, इस गेंदबाज की काफी प्रभावित किया इस गेंदबाज ने। अंडर 19 का ये खिलाड़ी है, बेहतरीन गेंदबाजी हमेशा करते अपने टीम के लिए, अपने गांव के लिए। अब तक 2 रन खर्च किया, 2 विकेट जहां पर चटकाई है, उसका नाम है अभिजीत पवार। 17 रन, तीसरी ओवर का क्रम जारी है। दीपेश कोहली और विनायक कोहली इनके कंधों के ऊपर जिम्मेदारी है। यहां से छक्के चौके आपको दागने होंगे, आप भी किसी सादे गुरु के। चला नहीं, इस बार भी बराइट लगाने की कोशिश हो, क्या बात है। शॉट थर्ड मैन की रीजन में बेहतरीन फील्डिंग वहां से नजर आई। छोटा पैकेट बड़ा धमाका, जिन्हें कहा जाता है रायगढ़ समालोचक के एसोसिएशन के सदस्य भी है अमित पाटिल। मानो अपने टीम के लिए लगभग 3 रन बचाए हो। अच्छी फील्डिंग यहां से नजर आती हुई, काफी कुछ हो। देखिए हम ऑन स्क्रीन देख सकते हैं, बिल्कुल अच्छी फील्डिंग वहां से नजर आई। अभिजीत पवार अच्छी गेंदबाजी यहां से कर रहा है। लोअर फुल्टर्स वाली गेंद थी, बिल्कुल कवर की रीजन में मारने की कोशिश, गेंद गई शॉट थर्ड मैन की रीजन में। सिंगल से ज्यादा कुछ नहीं, 18 रन इस ओवर की आने वाली आखिरी गेंद शेष। गेंदबाज है, गेंदबाजी मार के पर सज्ज। इस बार यॉर्कर फेंकने की कोशिश थी, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी हो, डायरेक्ट हिट।
क्या बात है, बेहतरीन फील्डिंग वहां से नजर आई फील्डर अमित पाटिल। अरे चढ़े पाटिल बिल्कुल मिडल स्टंप गॉन गया था क्षेत्रों को, बिल्कुल कौन सा भी हो, अमित पाटिल नहीं छोड़ते। बल्लेबाजी में भी काफी, राकेश मात्रे ने उनकी चर्चा जरूर की थी कि इस साल फुल इनफॉर्म है ये बल्लेबाज अमित पाटिल। बिल्कुल आपको इस सत्र के बाद उनकी बल्लेबाजी हमें जरूर देखने मिलेगी। खुद की पहली टीम की आखिरी ओवर लेकर गेंदबाज, यानी कि इस टीम का यानी कि सबसे बड़ा खिलाड़ी, लेजेंड 40+ बिल्कुल ये खिलाड़ी है इस टीम का, यानी कि उत्तम जोशी इस वक्त गेंदबाजी की कमान संभालेंगे। अनुभव कूट कूट कर भरा है इस खिलाड़ी के अंदर। एक्सपीरियंस इज अ गुड टीचर इन योर लाइफ, ये हमेशा कहा जाता है, और अनुभव की बिल्कुल भी कमी नहीं है। कूट कूट कर बना हुआ अनुभव इनके अंदर। बिल्कुल हम देख सकते हैं उत्तम जोशी गेंदबाजी की कमान संभालते हुए पहले सत्र की आखिरी ओवर लेकर गेंदबाज उत्तम जोशी, यस गेंदबाज बिल्कुल आइटम ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। दोनों बल्लेबाज है मैदान के अंदर के आखिरी ओवर के अंदर। 3 ओवर के अंदर मानो 11 स्टार तारा टीम का बोलबाला रहा है कि इस आखिरी ओवर के अंदर ट्रोम्बे का बोलबाला रहेगा, आने वाला वक्त जरूर बताएगा इस बार। और बिल्कुल और पिच वाली गेंद थी, इस बार गेंद जाती बिलोंग ऑन के रीजन में सिंगल से ज्यादा खुश नहीं है इस बिल्कुल विनायक कोहली इनके माध्यम से लगती हुई सिंगल। इस सिंगल के साथ स्कोर कार्ड यहां से बदलेगा। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके, मानो लगभग 34 ओवर का क्रम जारी है। 19 रन अपनी गेंदबाजी के जोर के ऊपर, अच्छी गेंदबाजी किया अब तक इन चारों गेंदबाजों ने प्रभावित किया है। बिल्कुल हम इस बार फटकी हुई गेंद थी ऑन साइड के ऊपर, तड़ाका बल्लेबाज, यानी कि हम देख सकते जयेश कोहली का धमाका, यस विकेट सिक्सर। इनिंग का पहला छक्का आया इस बार जयेश कोहली इनके बल्ले से, वो भी आखिरी ओवर के अंदर। इस 6 के साथ स्कोर कार्ड यहां से बदलेगा 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब यहां से ट्रुम्बे टीम को यहां से बल्लेबाजी अच्छी करनी होगी, मानो यहां से अगर 2-3 बड़े हिट आते हैं तो एक फाइटिंग स्कोर की तरफ जा सकती है, क्योंकि फाइटिंग स्कोर आपको खड़ा करना होगा। बिल्कुल हम दूसरे सत्र के अंदर भी अच्छी बल्लेबाजी स्वस्तिक मात्रे जैसे, मयूर यादव होंगे, राकेश मात्रे, अमित पाटिल जैसे एक अच्छे बल्लेबाज इस टीम के अंदर भी मौजूद है। इस बार भी पटकी हुई गेंद थी बिल्कुल ऑन साइड के ऊपर, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक जयेश कोहली का ब्रांडेड या सिक्सर। यहां से अगर छक्के आते हैं तो एक फाइटिंग स्कोर की तरफ जाएगी। 3 ओवर के अंदर इतने रन नहीं थे, लगभग 18 रन थे। उसके बाद चौथी ओवर की पहले 3 गेंदों के ऊपर लगभग 13 रन यहां से आ चुके हैं। स्कोर कार्ड 31 रन फॉर लॉस ऑफ 4 विकेट। टीम ट्रोम्बे 11 कोहली टीम ऐसे नजर आती हुई। उत्तम जोशी कमबैक करना होगा आपको। एक अब भी बिल्कुल अनुभव आपके अंदर भी कूट कूट कर भरा है। उत्तम जोशी है गेंदबाजी मार्क पर 31 रन बने हैं। बल्लेबाज जयेश कोहली के धमाका हमने देखा, बैक टू बैक छक्के इनके माध्यम से नजर आए। क्या कुछ कर पाएंगे, क्या कमबैक होगा, क्या तीसरा छक्का, क्या नंबर 11 खिलाड़ी बनेंगे इस 3 गेंदों के ऊपर। 3 छक्के दागने वाले जयेश कोहली, क्या उत्तम जोशी के माध्यम से यहां से हमें कमबैक नजर आएगा। इस बार भी बड़ा हिट ऑन साइड के ऊपर डीप मिड विकेट के रीजन में। 11वां खिलाड़ी सुदर्शन जी पाटिल बताते हुए कि इस स्पर्धे का 11वां खिलाड़ी ने 3 गेंदों के ऊपर 3 छक्के दागे। बल्लेबाजी इस वक्त राइट आर्म राउंड विकेट से जरूर आए थे उत्तम जोशी, लेकिन
कुछ बल्लेबाज आग उगलने वाली बल्लेबाजी मानो। लगभग मैंने पहले कहा था कि मुकाबला शांत चल रहा था 3 ओवर तक, यानी सन्नाटा छाया हुआ था, ठंडी जरूर लग रही थी, लेकिन उसके बाद चौथी ओवर के अंदर यह मुकाबला गर्म किया। बल्लेबाज जयेश कोहली इस बल्लेबाज ने 3 गेंदों के ऊपर 3 छक्के दागे। बिल्कुल एक मिड विकेट की रीजन में, डीप स्क्वायर लेग की रीजन में बेहतरीन बल्लेबाजी यहां से जारी है। 37 रन बने, 4 विकेट जरूर खोए। क्या आखिरी 2 गेंदों के ऊपर भी 2 छक्के हमें देखने मिलेंगे? कि उत्तम जोशी का कमबैक हमें नजर आएगा? जयेश कोहली है बल्लेबाजी मार्ग पर। इस बार भी फास्ट एंड फ्यूरियस गेंद जैसी आई वहीं से मैदान से बाहर, लॉन्ग 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 हिट, सिक्सर। लेकिन खुद के ऊपर जिम्मेदारी रखी थी जयेश कोहली बल्लेबाज। हम देख सकते 4 गेंदों के ऊपर 4 छक्के दागे कि विक्रम। बिल्कुल आज के दिन में हमने देखा शुभम गावंड के बल्ले से 5 गेंदों के ऊपर 5 छक्के आए थे कि आज के दिन का दूसरा खिलाड़ी बनेगा, यानी कि नाम है जयेश कोहली कि 5 गेंदों के ऊपर 5 छक्के दागेंगे। लगभग 43 रन टीम ट्रॉम्बे 11 टीम के लगभग। दोस्तों जयेश कोहली की बल्लेबाजी आपको पसंद आई हो तो जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे। 4 गेंदों के ऊपर 4 छक्के दागे उत्तम जोशी फिर से एक मर्तबा। इस बार फुलटॉस गेंद, बिल्कुल और फुलटॉस वाली गेंद थी, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की रीजन में बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। दूसरे की कोशिश और दूसरा रन भी यहां से मुकम्मल करेंगे। तीसरे की जरूर कोशिश थी थूथू में, लेकिन यहां से विकेट मैदान से बाहर। जयेश कोहली हो गए बैक टू डग आउट। 2 ओवर यानी 2 रन इस गेंद के ऊपर हमें देखने मिले। 45 रन बने, आने वाली 24 गेंदें और 46 रन बनाकर जीतना होगा टीम 11 स्टार तारा इस टीम को। नावाचा जय जयकार ते नाव शाबीर भाई दळवीर, ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव शाबीर भाई दळवीर। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव शाबीर भाई दळवीर, आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव शाबीर भाई दळवीर। घरी कर्नाळा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण, शाबीर भाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान, आहे रायगड जिल्ह्यात मान, आहे रायगड जिल्ह्यात मान। घरी कर्नाळा विभागाची शान घेऊन कर्तव्याची जाण, शाबीर भाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान। युवा नेता शाबीरबाई त्यांच्यावरी सारी मदार, युवा नेता शाबीरबाई त्यांच्यावरी सारी मदार। आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव शाबीर भाई दळवीर, आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव शाबीर भाई दळवीर। शाबीर भाई पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील, पुन्हा निवडून येतील, पुन्हा निवडून येतील। शाबीर भाई पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील। भल्या भल्यांना पडलं त्यांनी मानली नाही हार। सुंदर संगीत साबीरभाई यांचं ऐकलं। खरं तर रायगड जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा, कर्नाळा परिसराची एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आदरानं। स्पर्धा आहे सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि प्रतिष्ठेची। सातत्याने 7व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना कमालीचं आयोजन आपण पाहत असतो। साबीरभाई दलवी आणि त्यांच्या साथीला आपण पाहतो। यासरभाई दाकवे युवा नेते, A1 जोडी कर्नाळा परिसराची। सातत्याने मग कर्नाळा परिसराचा विकास आणि अनेक सारी कामं साबीरभाई दलवी यांच्या माध्यमातून पाहत असतो। कर्नाळा नगरीचे कार्यसम्राट दमदार सरपंच साहेब आणि साहेबांचं देखील संगीत आपण ऐकलं। चला ट्रॉम्बे टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करायची। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली तारा संघाची।
आणि अनेक वर्ष पाहायला गेलं तर सातत्याने मग कमालीचं आयोजन देखील आपण पाहत असतो. राजांच्या नावाने खरं तर स्पर्धा भरवली जाते. सातत्य टिकून ठेवलं आणि सोपी गोष्ट नसते. कमालीचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे. उद्याच्या दिवसात देखील उद्या ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. कैस 11 मोल्ला पनवेल आणि त्यांच्या विरोधात हिंदवी 11 गावदेवी साई. उद्याच्या दिवसात ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट मॅच असेल बाग 11 तलोजा आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल षटकार हॅट्रिक साठी 2919 2919 रुपये राकेश कानडे साहेबांकडून आणि त्यांचे बंधू सतीश कानडे यांच्याकडून. खरं तर लक्की नंबर आहे आणि बऱ्याचदा मग म्हटलं तर मागील मॅच मध्ये देखील रोहन पाटील साहेबांच्या माध्यमातून बक्षिसांचा पाऊस पडला होता आणि हा सामना खूप महत्वाचा आहे. एका बाजूला कर्नाला परिसरातील दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख राहिले अनेक वर्ष सातत्याने खेळ चांगला करत आला आनंद म्हात्रे आणि त्याच्या साथीला स्वस्तिक म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई परिसरातील चीता कॅम्प परिसरातील ट्रॉम्बे कोलीवाडा संघ पाहायला मिळतो. खरं तर चांगला खेळ केला. अंतिम षटकामध्ये चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर भावेश कोहलीच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. खरं तर इकडून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल आणि समोर जर पाहायला गेलं तर एक कर्नाला परिसरातील ताकदवान खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे ओळख आहे सध्याच्या घडीला खुल्या गटाचं क्रिकेट देखील गाजवतोय आणि वीर मराठा झोहे या संघामध्ये खेळत असताना संघ सुपर 16 मध्ये पोहोचलाय. कमालीचा खेळ स्वस्तिक म्हात्रेने ते टाकलेलं षटक कलांटणी लावणारं षटक होतं आणि तिथून मोमेंटम चेंज गेला आणि खरं तर हा संघ सुपर 16 मध्ये दाखल झाला. चांगला खेळ करतो. अलिबाग मध्ये देखील आपल्या नावाचा डंका. 5111 रोहन शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 5111 3 षटकार ठोका बॅक टू बॅक आणि 5111 रुपयाचं कॅश प्राइज जिंका. ओह पहिली सुरुवात तर चांगली झाली. फटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतो आणि बनेल दर्शक आलाय आनंद म्हात्रेच्या बॅट मधून पहिला षटकार. सुरुवात तर धूमधडाक्यात केली. आनंद म्हात्रे यासाठी ओळखला जातो. खतरनाक बॅटर आहे आणि चांगला खेळ करतो. खरं तर असा देखील सामना बऱ्याचदा आनंद म्हात्रेने फिरवलेला आहे. बऱ्याचदा मग संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो ना तेव्हा तेव्हा आनंद चांगला खेळ करतो. आज खरं तर संघाला गरज आहे. पोलर लाईनचा बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. उचली घेत विकेट किपरचा वेध घेतोय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. प्रभावित केले पट्ट्याने. षटकारानंतर प्रत्युत्तर गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळते. अफलातून कामगिरी करतोय. अचूक भूमिका देखील राहिले. स्कोररची भूमिका खूप महत्वाची असते. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला म्हटला जातो आणि प्रत्येक बॉलवर अप्रतिम अपडेट. सुदर्शन पाटील सर तारा आणि रायगड मध्ये बेस्ट स्कोरर म्हणून ज्याची ओळख आहे. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये त्यांना सातत्याने पाहत असतो आणि आज मात्र 12 पाड्याच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. खरं तर चांगली भूमिका त्यांची असते सातत्याने. जाऊया मॅच कडे. चर्चा होत राहतील. परत एकदा बॉलला उडवला. मिड विकेट काव कॉर्नर रिझनच्या वरून आनंद म्हात्रेच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकड षटकार.
4 बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि धावसंख्या जमवली 13 फलकावर पाहायला मिळतोय. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली आहे. चांगला खेळ करतोय त्याच्या साथीला स्वस्तिक मात्र सेन्सिबल क्रिकेट. इथून गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल, कमबॅक करावं लागेल जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल ट्रॉम्बे संघाला. तर इकडून देखील बॉलिंग चांगली करावी लागेल. पुढचा बॉल भावेश कोहलीचा ओव्हर द विकेट, फास्ट अँड फ्युरियस कॅचिटचा कॉल आहे आणि इथे मात्र महत्वाची विकेट आली आहे. आनंद म्हात्रेला जावं लागतंय माघारी. तंबूच्या आश्रयाला धक्का क्रमांक लागलाय. तारा टीमला पहिला फलंदाज होईल आनंद म्हात्रे आउट. नवीन बॅटर मयूर अंकुश जाधव खर तर वलंकित खेळाडू आहे. चांगला खेळ हा देखील करतोय. मागील मॅच मध्ये देखील जलवा मयूरचा पाहायला मिळाला. चांगला खेळ देखील करतोय. नवी मुंबईमध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळतो हा खर तर खेळाडू आणि ख्याती आहे. चांगला खेळ करत आला. ही मॅच देखील तारा संघाला खूप महत्वाची आहे आणि दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे संघासाठी देखील खूप महत्वाची मॅच आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बॅटिंग करत असताना सुरुवातीला 3 षटकांमध्ये धावा झाल्या नाही आणि शेवटच्या षटकामध्ये चांगलं आक्रमण केलं आणि तिकडे धावा आल्या. ओ खोदून काढलाय. चांगला बॉल, अगदी पायावर टाकलेला बॉल, रन घेण्याचा प्रयत्न स्वस्तिक म्हात्रेने नकार दिला आणि एकवटली गेली सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली. 14 ला धक्का लागलाय. 1 दी प्रेक्षक राजाला मंत्रमुक्त करण्यासाठी प्रेक्षकांची संगीतांची मैफिल आपल्याला ऐकायला मिळते. शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. राजा छत्रपती ट्रॉफीचं हे आयोजन आपण पाहतोय. कमालीचं आयोजन आणि चर्चा सातत्याने होत असते या खरं तर स्पर्धेची. यशस्वी आयोजक म्हणून साबीरबाई दलवे यांना पाहिलं जातं आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय. अनेक मान्यवर आज देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. ओ इथे देखील चांगला फटका हॅमर केलाय. फटका फसला, लॉंग ऑनला टिपलाय. मयूर जाधवचा सेल आणि मयूरला जावं लागतंय माघारी. बॅटिंग करत असताना लागलाय 11 स्टार तारा संघाला धक्का क्रमांक 2. ठोकडी जाई. ते आता वसूल करावे लागतील या मॅच मध्ये. सुदर्शन सर, खरं तर गरज असेल तारा टीमला आणि चांगला खेळ करावा लागेल. संपूर्ण कर्नाला वासियांच्या आता नजरा या मॅच कडे वळल्या असतील कारण का कर्नाल परिसरातील तारा संघ खेळतोय. त्यामुळे कुठेतरी आपल्या जवळच्या संघाला पाठबळ देण्यासाठी संपूर्ण आपण क्रीडा प्रेमी पाहतोय. खरं तर लक्ष असेल या मॅच कडे. एका बाजूला ताऱ्याचा तारा मैदानाच्या आतमध्ये स्वस्तिक म्हात्रे, डेंजरस बॅटर, वेल फिनिशर म्हणून ज्याला ओळखला जातो या टीम कडून. इथे देखील जागा बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न तो. व्हाईट बॉलचा इशारा येतो हरीश माली सरांचा आणि या सिंगलच्या जोरावर भर पडेल. धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर.
चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. ओ इथे ओ काय कॅच पकडलाय. रिले कॅच. क्षेत्ररक्षकाकडून अगदी डाईव लगत बॉल पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मग बाजूचा क्षेत्ररक्षक आला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारचा टिपला असेल आणि महत्वाची विकेट गारद झाली. उत्तम जोशी बॅक टू डग आउट. गेलं तर लकीली कॅच पकडली गेली. खर तर खेळाडूचा लक्ष नव्हता. जो खेळाडू लॉंग ऑन वरून वेगाने आला आणि त्यानंतर मग डाई लगवली आणि त्यानंतर मग बाजूचा खेळाडू उभा होता. अगदी त्याचं लक्ष देखील नव्हतं. त्याच्या येऊन हातात बॉल पडलाय. खर तर रिप्ले मध्ये जे टेलिकास्ट केले जाते अमित पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी मनीष जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल अंडर पद्धतीचा फटका सदोला टॅप केलाय आणि इकडे एकवटली गेली सिंगल. खरं तर अमितला माहिती आहे कॅल्क्युलेशनने खेळतोय. चांगला खेळ करतोय. सिंगलच्या मदतीने स्वस्तिकला स्ट्राईक वर आणायचा. हाच प्लॅनिंग हाच मनसुबा असेल अमितच्या डोक्यात. आणि इकडे स्वस्तिक देखील स्ट्राईक वर आल्यात. आता खरं तर स्वस्तिकला चांगला खेळ करावा लागेल. ज्या खेळासाठी स्वस्तिक जाणला जातो. मात्र गोलंदाज देखील कमी नाही. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. अफलातून कामगिरी केल्या भूपेंद्र कोहलीने. इथे देखील फास्ट अँड फ्युरियस प्रचंड वेग पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावताना पाहायला मिळतोय. जिथे डॉट बॉलची होते समाप्ती. चांगली बॉलिंग पाहायला मिळते भूपेंद्र कोहलीची. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये अक्षरशः नाकी 9 करून ठेवल्या. स्वस्तिक सारखा देखील दिग्गज खेळाडू आहे. त्याला देखील नमवलं गेलं. ओहो बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आले. हो महत्वाची विकेट गोल्डन विकेट. आणि इथे मात्र जोरदार जल्लोष पाहायला मिळतोय ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा. खरं तर महत्वाची विकेट गेल्या. स्वस्तिकला जावं लागतं माघारी. लवकर परतलाय. ज्या खेळासाठी स्वस्तिक जाणला जातो. मात्र इथे स्वस्तिक नावाचं वादळ शमवलं गेलं. 16 लागलाय. धक्का क्रमांक 3 टीम ताराला ठोकडीचे. बिघडलेला सामना फिरवलेला. त्यामुळे काही घडू शकतो. क्रिकेटचा खेळच निराला. कधी ताऱ्याच्या बाजूने तर कधी ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या बाजूने. पुढचा बॉल चांगला फटका ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय दंदन दंदन करत चातत पुसत गोलांटा घेत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जिथे एकवटली गेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4/17. थोडी घाई करायची. बेल कमी घ्या. ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला विनंती असेल बेल वाचवा जेणेकरून चांगल्या अगदी आपण पाहतोय अंतिम सामना आहे आजच्या रात्रीतला. त्यामुळे थोडीशी घाई करायच्या. भरपूर आज बेल घेतला गेला. कालच्या दिवसामध्ये मॅचेस उशिरा चालू होऊन देखील 2 वाजता संपल्या होत्या. मात्र आज खर तर जास्त बेल घेतलाय. 2 वाजण्यासाठी फक्त 5 मिनिटाचा कालावधी आहे. तिसरं षटक आज खरं तर पहिला बॉल 7:30 पडला. उद्या ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. मजा येईल या मॅचला. खरं तर संकेत जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत काही घडू शकतो. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ. कधी बाजी ताऱ्याच्या बाजूने तर कधी ट्रॉम्बेच्या बाजूने. दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाही.
षटक क्रमांक 3 साठी आदित्य कदमला प्राचार्य करण्यात आलं. व पहिलाच बॉल आदित्यचा आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येतो. थोडासा बॉल बाहेर जाणारा. 12 बॉल मध्ये 28 करायच्यात या मॅच मध्ये. चांगली मॅच पाहायला मिळतोय. खरं तर इथून एखादा जर मोठा फटका आला तर या मॅच मध्ये कलांटली लावू शकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. आक्षेप घेतलाय गोलंदाजावर. तिसरे पंच चेक केलं जाईल. थ्रो बॉल चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत प्रवीण सरांना पाहतोय आपण. प्रवीण आंधरे सर. आणि ते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते. दूध का दूध, पाणी का पाणी. फेअर डिलिव्हरी आहे. चला मॅच चालू करा. मजा येईल या मॅचला. खरं तर आदित्य कदम षटक तिसरा फेकतोय. संकेत म्हात्रे सर का स्पोर्ट खेळाडू आहे. प्रतिभावंत खेळाडू आहे. चांगला खेळ करावा लागेल खरं तर संकेतला. ओ इथे देखील स्लॉट मध्ये बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट षटकार. संकेत म्हात्रेच्या बॅट मध्ये होतोय धमाका ब्लास्ट. खेळाडू आहे आणि सातत्याने कर्नला प्रीमियर लीग मध्ये देखील त्याच्या संघाने टायटल उचललं होतं. जिद्दी खेळाडू आहे. सातत्याने बघ बऱ्याच मैदानावर चांगली त्याची भूमिका असते. आज देखील घरच्या मैदानावर खेळत असताना चांगला खेळ करतोय. तारा टीम साठी लढायचं जिंकायचं याच उमदीने आता आस लागली असेल संपूर्ण संघाची की संकेतच्या बॅट मधून अजून 1-2 षटकार येऊ देत. ओ आलाय. खरंच निमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण स्वीकारलं संकेत म्हात्रेने. बॉलला फेकून दिलं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. कमालीचा देखना दर्शनीय रुबाबदार शानदार षटकार. की स्वस्तिक मात्र आऊट झाला तरी फरक पडणार नाही. त्याचा बडे मिया सुबान आला आणि मैदानच्या आतमध्ये तिसरा षटकार आला तर 5111 रुपयाचं कॅश प्राइज रोहन शेठ पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. आणि 2919 सतीश शेठ कानरे यांच्या माध्यमातून बक्षिसांचा पाऊस. हा बॉल इकडे लक्ष देखील वेधलं असेल. मात्र मॅच महत्वाची आहे संकेत म्हात्रेला. कारण का षटकार महत्वाचा नसेल पण मॅच महत्वाची आहे. हा सामना जिंकून आपल्या बाजूने हा सामना खिशात घालून जायचा आहे हे स्वप्न पाहिलं असेल. आता मैदानच्या आतमध्ये थोडस घातक गोलंदाज ठरतोय आदित्य कदम. पुढचा बॉल आदित्यचा. ओ फुलर लाईनचा बॉल. समालोचन कक्षाला मानवंदना देणार हा येतोय गगन बेदी. गगन चुंबे षटकार आणि या फटक्याने मॅच मध्ये आणलंय खरं तर तारा टीमला. संकेत म्हात्रेचा जलवा बेधुंद करणारी बॅटिंग मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तारा गावाचं ब्रँड मैदानच्या आतमध्ये धाडलाय. कमालीचा खेळ केला संकेत म्हात्रेने. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत आणि बक्षिसांचा पाऊस देखील पाहायला मिळतोय. तब्बल 5111 रुपये रोहन शेठ पाटील आणि त्याचबरोबर कानेडे साहेबांकडून देखील तब्बल 2919 रुपयाचं कॅश प्राइज.
यस चेतन जी गावन, जब जब टीम फंसी है उस वक्त ये बल्लेबाज अपनी बल्लेबाजी दिखाता है। संकट मोचक बल्लेबाज माना जाता है अपने टीम यानी कि 11 स्टार तारा टीम के लिए। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र बदलवली संकेत म्हात्रेने तारा संघाची। अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये फटका सजवला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावा, विजयाच्या समीप जाऊन पोहोचला। आता मात्र वाटचाल करतोय तारा संघ, मात्र क्रिकेटचा खेळच निराला। थोडस षटक मागड पाहायला मिळतोय, अमित पाटील त्याच्या साथीला, आदित्य कदमला इथून कमबॅक करावं लागेल। खर तर दूरवरचा प्रवास करत कर्नाला परिसरामध्ये दाखल झाले खेळण्यासाठी बारापाडा नगरीमध्ये। या मानाच्या स्पर्धेमध्ये स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची। व्हाईट बॉलचा इशारा येतो, थोडासा बॉल बाहेर जाणार गरकन आणि इकडे व्हाईटच्या स्वरूपात सिंगलने भर पडेल। सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 38 धावा। आता विजयासाठी करायच्यात 8 बॉल मध्ये 8 धावा। रोमहर्षक सामना। ओ ग्लान्स केला, फक्त दिशा दिल्या, लॉंग ऑफ मध्ये फटका सजवला, शॉट लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळतं। अगदी अमितच्या डोक्यात होतं की मोठा फटका खेळायचा, त्यानंतर शेवटच्या क्षणाला अमितने बॅट हलवार पद्धतीने खालून काढली आणि एकवटली गेली सिंगल। संकेतने तर मॅच मध्ये रंग भरले आहेत। खरं तर तारा संघाला विजयाच्या समीप घेऊन चालला, कुठेतरी संघ गडगडला होता आणि संघासाठी धावून आला। कमालीचा खेळ करतोय संकेत म्हात्रे। ओ चांगल्या पद्धतीचा फटका सजवला, मिड विकेट रिजन कडे प्रोटेक्शन आहे, सिंगल वर समाधान। कमालीचा खेळ पा, संकेत म्हात्रेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होला हरकत नाही। टाळ्यांचा कडकड 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 आवाज पाहायला मिळतोय आणि मागील षटकामध्ये आदित्य कदमची पिसं काढली गेली, ठिगऱ्या काढल्या गेल्या षटकामध्ये। सर्वात महागड षटक 23 धावा महत्वाच्या क्षणाला आला आणि महत्वाच्या क्षणाला लढलाय संकेत म्हात्रे नावाचं वादळ गोंगवताना पाहायला मिळतोय। आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 6 मध्ये 6 करायचे आहेत। आजच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर 1 बॉल मध्ये 5 असताना षटकार आला, त्यामुळे 6 मध्ये 6 करायचे आहेत। खरं तर ड्रिंक ट्रॉली मैदानच्या आतमध्ये पाठवायच्या, तोपर्यंत डीजेला देऊया संधी। या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। हस्तिमजी टोलकर यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं जात आहे। सतीशजी कानाडे साहेबांना विनंती असेल, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा कमालीची आहे, मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा परंपरेची सातत्य टिकून ठेवलं। खरं तर सामीरबाई दलवी शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत मान्य सरपंच साहेब, न कद बडा न पद बडा, मुसीबत में खड़ा वही तारा टीम के लिए संकेत म्हात्रे बडा है। काय खेळलाय, लढलाय, संघर्ष चालू आहे आणि संघर्षाच्या काळामध्ये जो लढतो ना तो खरा वाघ असतो, वाघ। आणि आज या पठ्ठ्याने दाखवलं खरं तरी संघ कुठेतरी गडगडला होता आणि ऐन मोक्याच्या क्षणाला आला आणि चर्चा केली होती मी देखील, संकेत म्हात्रे असा खेळाडू आहे ना सहजासहजी सामना सोडणार नाही। या खेळाडूमध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, कौशल्य आहे आणि नेहमी तो संघासाठी धावून आला आणि आज देखील 2 लाखाच्या रजनी स्पर्धेमध्ये काय बरसलाय, आपलातून खेळ केलाय, काटा करणारा सामना मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। ओहो फटका, फिनिश मॅच, या षटकाराच्या साहाय्याने सामना जिंकलाय आणि या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होतोय टीम येलो स्टार तारा। वेल प्लेड संकेत म्हात्रे अँड तारा टीम।
अक्षरशः ट्रॉम्बे संघाला नमवलं. शेवटच्या 6 बॉल मध्ये 6 करायचे